तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला आहे। व्हीसीकेनं टीव्हीकेला पाठिंबा दिल्यानं तसंच मुस्लिम लीगनंही साथ दिल्यानं टीव्हीकेनं बहुमताचा आकडा पार केला आणि त्यामुळे लवकरच थलपती विजय मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात। बघूयात या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। तामिळनाडूत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा। व्हीसीकेचा टीव्हीकेला पाठिंबा। थलपती विजय घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय। व्हीसीकेनं थलपती विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा दिलाय, त्यामुळे टीव्हीकेनं बहुमताचा आकडा गाठला। मागील काही दिवसांपासून तामिळनाडूत मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला होता। काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर सुद्धा बहुमतावरून घोडं अडलं होतं। मात्र जोसेफ विजय यांनी व्हीसीकेकडे पाठिंब्याची मागणी केल्यानंतर व्हीसीकेचे अध्यक्ष थोल थिरुमावलवन यांनी टीव्हीकेचे नेते आधव अर्जुन यांना पाठिंब्याचं अधिकृत पत्र दिलंय। सत्ता स्थापन करण्यासाठी 118चं बहुमत आहे। टीव्हीकेकडे 107 जागा आहेत, तर काँग्रेसनं पाठिंबा दिल्यानं त्यांच्या 5 जागा आणि कम्युनिस्ट पक्षाच्या 2, माकपच्या 2 जागा म्हणजेच एकूण 116 आणि आता व्हीसीकेनं पाठिंबा दिल्यानं विजय यांच्याकडे 118, तर मुस्लिम लीगने सुद्धा जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा दिल्यानं आता थलपती विजय यांच्याकडचं एकूण बहुमताचं संख्याबळ झालंय 120 इतकं। व्हीसीके काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं, कारण त्यांच्या भूमिकेनंतर तामिळनाडूच्या सत्तेचं समीकरण ठरणार होतं। मात्र अधिकृतरित्या व्हीसीकेनं विजय यांना पाठिंबा दिल्यानं त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला। यात मोलाची भूमिका बजावली आहे ती व्हीसीकेनं। व्हीसीकेचं पूर्वीचं नाव दलित पॅन्थर इयाक्कम। महाराष्ट्रातील दलित पॅन्थर चळवळीपासून हा पक्ष प्रेरित आहे। उपेक्षित आणि दलितांच्या प्रश्नांवर राजकारण, आंबेडकरी विचार आणि दलित पॅन्थरचा व्हीसीकेच्या जडणघडणीत वाटा, दलित पॅन्थरच्या आक्रमक वैचारिक भूमिकेतून व्हीसीकेचा जन्म। तामिळनाडूत व्हीसीकेचं काय महत्व आहे? तामिळनाडू निवडणूक आयोगाकडून मान्यता प्राप्त हा पक्ष आहे। व्हीसीके पक्षाचे लोकसभेत 2 खासदार आहेत। 2026च्या विधानसभा निवडणुकीत 2 आमदार आहेत। 2021 मध्ये व्हीसीके पक्षाचे 4 आमदार विजयी झाले होते। टीव्हीके पक्षाच्या लाटेत व्हीसीकेच्या 2 आमदारांचं नुकसान झालं। दुसरीकडे काँग्रेसनं जोसेफ विजय यांना पाठिंबा दिल्यानं इंडिया आघाडीत फूट पडल्याचं बोललं जात आहे। डीएमकेच्या नेत्यांनी काँग्रेसवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। मात्र जोसेफ विजय हे सेक्युलर असल्यानं त्यांना पाठिंबा दिल्याचं महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी म्हटलंय। तर ममता बॅनर्जी यांचा पराभव आणि विजय यांच्या विजयानंतर शिरसाट यांनी इंडिया आघाडीला डिवचलंय। आमच्याकडे ते आकडे नव्हतेच आणि एक सेक्युलर विचाराचा माणूस म्हणून विजय थलपतीला सगळं आम्ही मानतो, जे द्रमुकला मानतो। त्यावेळेस त्यांना सरकार गठन करण्यात कुठलीही अडचण येऊ नये म्हणून तो निर्णय आमच्या नेतृत्वाने घेतलाय, पक्षाने घेतलेला आहे। त्यामध्ये द्रमुकचं पूर्ण काही काळीमोड व्हावं असा आमचा अजिबात विचार नाही, पण एक सेक्युलर विचाराचा पक्ष त्या ठिकाणी सत्तेत आला पाहिजे। आता ममता राहिलेली नाही, तो आता दुसरा विजय कुमार आलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी काँग्रेस फुटलेली आहे। हा सगळा इंडिया आघाडी जी होती तिचं अस्तित्व आता नष्ट झालेलं। तामिळनाडूमध्ये दिग्गजांना जोसेफ विजय यांनी धूळ चारली। 108 जागांवर विजय मिळवत टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरला। मात्र बहुमतासाठी शेवटपर्यंत विजय यांना जुळवाजुळव करावी लागली आणि अखेर व्हीसीकेनं पाठिंबा दिल्यानं तामिळनाडूत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय आणि आता जोसेफ विजय लवकरच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।